श्री स्वामी समर्थ। आजच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथेमध्ये आपण विष्णुबुवा ब्रह्मचारींचा गर्वपरिहार यांची कहाणी बघणार आहोत। तर कहाणी अशी, अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यास वेदांत ऐकण्याचा छंद फार असे। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अर्थ समजून घेण्याकरिता राजश्री रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हरळीकर वगैरे मंडळी त्यांनी चांगले वेतन देऊन पदरी ठेवली होती। नित्यश राजवाड्यात वेदांत चर्चा चाले। असे बहुत दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली। त्यांनी पाद्री लोकांबद्दल बरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात वगैरे हकीकत ऐकून राजेसाहेबास त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली। हर प्रयत्नाने त्यांनी बुवास अक्कलकोटास आणविले। बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली। एके दिवशी त्यांच्या मनात असे आले की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतपर भाषण करावे। बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते, तेही त्याचबरोबर महाराजांकडे गेले। महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतपर बहुत वेळ भाषण केले। शेवटी त्यांनी ब्रह्मा तदा करता कशी असा श्रीस प्रश्न केला। बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर म्हणून दिले नाही। तेव्हा बुवास वाटले, स्वामी वेडे आहेत, यांची उगाच कीर्ती झाली आहे। आपण मात्र मोठे विद्वान, महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा बिऱ्हाडी गेले। त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले। एका विंचवाने त्यांना दंश केला असा भास झाला। बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वडली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले। पारशी नजीकच निसले होते। ते जागे होऊन बुवा सावध व्हा म्हणून त्यांना शुद्धीवर आणले। स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशास सांगितला, पण महाराजास नावे ठेवली। त्यांचे तर हे फळ नसेल ना अशी बुवांच्या मनात शंका आली। दुसरे दिवशी पारशांसह स्वारी महाराजांकडे आली। दर्शन घेऊन पुन्हा वेदांतपर भाषण करून शेवटी ब्रह्म तदा करता कशी व कोणत्या साधनेने होतो असा त्यांनी पुन्हा प्रश्न केला। महाराज म्हणाले, गाढवा, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारीत उठलास आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पडत मूर्ख आहेस। ब्रह्मा तदा करता काय वाटेवर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो। बुवास आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या। बुवा मनात खजील होऊन बिऱ्हाडी गेले। श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी त्यांची खात्री पडली। श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास 12 वर्ष पावेतो राहिले, पण ते फारसे प्रसिद्धीस आले नाही। ते गाव क्वचित येत, हमेशा ते रानात राहत असत। गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तरी खाऊन पुन्हा जंगलात जात। मंगळवेढ्यास पटवर्धनाचे कुरण आहे, त्यात महाराज बहुत करून राहत असत। रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत हे त्यांनाच ठाऊक। गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असे मानित। पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली। मंगळवेढ्यास महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते। त्याच वेळेस मंगळवेढ्यास बाळकृष्ण बुवा साधू म्हणून प्रसिद्धीस आले। त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते। एकदा देवीच्या आजाराने एका मुलाचे डोळे अगदी गेले। डोळे येण्याविषयी मुलाचे आईबापांनी बहुत इलाज केले, पण गुण काही येईना। एके दिवशी बाळकृष्ण बुवा यांच्या घरी गेले। आईने मुलास बुवाचे पायावर घालून प्रार्थना केली। मुलाचे डोळे गेले, औषधोपचार बहुत केले, पण ते डोळे आले नाही। बाळकृष्ण बुवांना करुणा आली। त्यांनी तेथलाच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यावर बांधला। 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले। 4थ्या दिवशी डोळे सोडताच मुलास चांगले दिसू लागले। मंगळवेढेबाहेर एक गोरबाव म्हणून विहीर आहे, तिथे पाणी 4थाई गाव पीत असतो। या विहिरीचे पाणी 1 साल अगदी आटले। बुवांनी ही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले। 4थ्या दिवशी विहिरीत पाणी पुष्कळभर झाले। मग बुवा बाहेर आले। असे अनेक चमत्कार बुवांनी केले, पण त्यांचे कोणी टिपण ठेवले नाही। हे बुवा महाराजांना देव मानित। हे बुवा दर्शनास आले म्हणजे समर्थाने दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायावर नतमस्तक ठेवावे असा पाठ असे। हे बुवा पुढे पंढरपुरास गेले आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। अशा प्रकारे स्वामी समर्थांची कथा आपण ऐकली। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। धन्यवाद।